माणिकराव कोकाटे महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची तातडीची पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये माध्यमांशी साधणार संवाद। विधिमंडळात रमी गेम खेळणं चुकीचं, मंत्र्यांचे कृत्य आम्हाला भूषावह नाही। कोकाटेंच्या रमी गेमच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी। सूरज चव्हाण यांच्यानंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जरला धोर। कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, रमी प्रकरणानंतर विरोधकांची मागणी। लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं सूरज चव्हाणांना भोवलं। अजित पवारांनी घेतला सर्व पदांचा राजीनामा। सूरज चव्हाणांसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। घटनेबाबत चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। 2006 सालच्या मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता। हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका। निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार। मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शॉकिंग आहे। राज्य सरकार सुप्रीम कोर्टात धाव घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 2006च्या लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। नाशिक, अमरावती आणि नागपूरमधनं आरोपींची सुटका। हनी ट्रॅपमध्ये शिवसेनेच्या 4 खासदार 16 आमदारांना भाजपनं अडकवलं आणि फोडलं, संजय राऊतांचा आरोप। तर सरकारमधील 4 मंत्री हे ट्रॅपमध्ये राऊतांचा दावा। नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक। मुंबई पोलिसांची कारवाई। तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप। खासदार नारायण राणेंना क्लीन चिट। ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दिलासा। वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्याची जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना धमकी। कराडच्या समर्थकाकडून धमकीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट। जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना शिवीगाळ। बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान दुर्घटना। वायुदलाचं विमान शाळेवर कोसळलं। 19 जणांचा मृत्यू। वैमानिकांचं प्रशिक्षण सुरू असताना घडला अपघात। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण। सासरच्या जाचाला कंटाळून चांदवडमध्ये विवाहितेची आत्महत्या। संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केले अंत्यसंस्कार। कोकण आणि विदर्भात उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा। 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।